तर धन्यवाद. मी काशीनाथ पाटील यांना विनंती होतो, घेसरचे माजी सरपंच, की आपल्या शुभस्य अनंत म्हात्रे अण्णांचा सत्कार करायचे. आमचे मित्र प्रशांत म्हात्रे यांचे पिताश्री अनंत म्हात्रे साहेब नांदिवलीचे इथे उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. तर दादा साहेबांना विनंती असेल, या आपण सत्कार आपण करायचे. पहिल्या फेरीतील 5वी मॅच, यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती रियान्श 11 जीजी स्पोर्ट वाकलन विरुद्ध खोनी सी. केतन म्हात्रे सुद्धा इनॅक्शन मध्ये असतील. अनंत म्हात्रे साहेबांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होतोय. इथे टॉस जिंकलाय मराठी टीमने, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आयरिश संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. वासुदेव म्हात्रे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आताच काही दिवसांपूर्वी आयरे 40+ स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. ती स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली. जास्त चर्चा कशामुळे झाली तर कैलास केने यांच्यामुळे. प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी पारितोषिक लावलं. विकेट, हॅट्रिक, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, मिडन ओव्हर, 4 धावा धावून घेतल्या. सर्व पारितोषिक कैलास केने यांनी लावली होती 40+ स्पर्धेमध्ये. तर कैलास केने साहेब आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमचे मित्र शैलेश शेलार आपण आला असाल तर आपण या आपलं या आईगावदेवी चषक घेसरच्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅचच्या दिशेने, जिथे टॉस जिंकल्या मराठी टीमने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक घेऊन येत गोलंदाज सार्थकला तुम्ही पाहतायत. सेकंडला सनील पाटील आणि 9 सेकंडला अक्षय केनीला तुम्ही पाहताय. स्वतः कॅप्टन आले सलामीला. सामन्याला सुरुवात. पहिली फेरीतील 5वी मॅच क्षेत्ररक्षक डीपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. अक्षयने कॉल दिलाय की 2 धावा घ्यायच्या आहेत आणि 2 धावेने खातं उघडलं तर ते आयरेगाव संघाचं. आयरेगाव म्हणण्यात आमचे चंदनजी भगत ऑनलाईन सामना पाहत असतील तर त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 2 दिवस सर्व खेळाडू प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली. वैकुंठ हरिभक्त पारायण, मारुती बुवा, लक्ष्मण पाटील क्रीडांगण, निळजे येथे ती स्पर्धा आली. 2च दिवस स्पर्धा होती. 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी रोख रक्कम 3000, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी 2,000 रुपये कॅश प्राईज, अशी पहिली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये कॅश प्राईज. हा चेंडू पाहावं लागेल पंचांना. निरंजन सावंत सरांचा इशारा येतोय. लेग स्टंपच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 3 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. भरघोष बक्षीस त्या स्पर्धेमध्ये, याही स्पर्धेमध्ये भरघोष बक्षीस आहेत. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50, तृतीय 25 आणि चतुर्थ 25,000. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चूक होणार नाही. सनीलला माघारी परतावं लागेल. आयरेगाव संघाला लागणारा पहिला धक्का 3 या धावसंख्येवरती. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. टीव्ही स्क्रीनवरती महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे. 9 अर्धशतक या सीझनमध्ये केतनने आतापर्यंत ठोकलेत. मागच्या वर्षी केतनने 35 अर्धशतक ठोकले होते शहरी आणि ग्रामीण मिळून. यावर्षी 9 ठोकलेत, त्यातले 5 शहरी क्रिकेटमध्ये आणि एखादा अर्धशतक जर ग्रामीण बिग बॅश मध्ये आला तर अजूनही प्रेक्षकांना आनंद होईल. त्यासाठी आम्ही केतनला शुभेच्छा देतोय. सुपर 8 मध्ये ऑलरेडी संघ क्वालिफाय झालाय. पलक एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट वाकलन. 3 वरती पहिला धक्का लागल्याने तर बॅटिंग करण्यासाठी विशाल आलेत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. सार्थक राईट मोर द विकेट. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर होता, टायमिंग झालं नव्हतं. 2 धावा इथे मिळाल्या. 2 धावाने खातं उघडलं जातं ते विशालचं. धावसंख्या 5 वरती तुम्हाला पाहायला मिळते. सार्थक चांगली गोलंदाजी करतायत, कौतुक करेल मी सार्थकचं. व्हेरिएशन त्याच्याकडेच, अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. सार्थक राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. टायमिंग झालं नाहीये. मिडॉनच्या वरून मारायचं होतं मात्र एक चांगला झेल टिपलाय. तिथे फलंदाज डाव संपलाय. विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. आयरिश संघाला लागणारा दुसरा धक्का 5 या धावसंख्येवरती.
4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेत. एक वाईट बॉल तुम्ही पाहिला. 2 विकेटी मिळालेत. जितेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. संत सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. माटाडीने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कॅप्टनने आणि आतापर्यंत तो योग्य दिसतोय या मॅच मध्ये. पुढची मॅच कोनी सी विरुद्ध रियांश 11 वाकलन ए. कारण वाकलन बी संघ या स्पर्धेत खेळला, पण तो संघ या स्पर्धेत बाहेर गेला. मिडॉनला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षकाला माहिती आहे सिंगल गेले त्यामुळे घाई करण्याची गरज नाहीये. 6 धावा धावपाल कधी लागल्या. 2 विकेट गेल्यात. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती तुम्हाला पाहायला मिळते सार्थकच्या माध्यमातून. P1 मध्ये खास करून पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी. फटका चांगला आहे. अक्षयने हा चेंडू पाठवून दिलाय वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. या मॅच मधला पहिला षटकार. चंदनजी भगत यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आयरेगावचे एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. डेनचे सर्वा क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वर्ष परी 11 त्विषा 11 हा संघ तुम्ही त्यांच्या 2 मुलींच्या नावाने सातत्याने पाहत असता. आता सध्या आयरे 40+ संघ ते तयार केलाय. तोही संघ खेळत असतो. हा अक्षय रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. याच खेळासाठी अक्षय जाणले जातात आणि अक्षयने षटकाराने खातं उघडलं. बघा ताकद प्रचंड आहे. असं मकर संक्रांत ट्रॉफी मधली मला मॅच आठवते. काय उल्लेख केला होता ज्यावेळी अक्षयशी आम्ही चर्चा केली होती. अक्षयचा खेळही जबरदस्त झाला होता. ती स्पर्धा आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. याच नूतन वर्षामध्ये 9 जानेवारी ते 14 जानेवारीला ती स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. वैकुंठ हरिभक्त परायण, मारुती बाबा, लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेजे. त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा झालेले आहेत. पुष्पक आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पुष्पकला तुम्ही पाहतायत निजेगाव यांकडून. तिथे सकट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल होता. चेंडूने बॅटचा संपर्क. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता सोपवलाय. बघायचं जितेश फॉपिंग क्रीज मध्ये आहेत की नाही हे चेक केलं जाईल आता. बारावरती 2 विकेट ऑलरेडी गेलेले आहेत. बघायचं या बॉल नंतर काय डिसिजन येतोय. जितेश क्रीज मध्ये आहेत की नाही हे चेक केलं जाईल. ओमसा MTC स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. स्पर्धेचा 4था दिवस, 6 दिवस कालावधी असणारी स्पर्धा. 3 जानेवारीला या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आणि आता चेक केलं जाते बघायचे फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये आहेत की नाही. आमच्या सभेत करंजी कान हिडूटने, प्रमोदजी शेडगे मॅन फ्रॉम पालघर. आमचे तिसरे पंच थोडीशी चर्चा करतायत. प्रसाद सहस्त्रबुद्धे यांना तुम्ही पाहतायत. कैलास केनी आणि चंदन भगत साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, आपली जागा आमच्या व्यासपीठावरती आहे. आपलं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व चंदनजी भगत आणि कैलासजी केने. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. सलग ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. डेड बॉल. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक कोणी नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार
जितेशच्या बॅटमधून हल्ला हा चौकार. स्टेशन जास्त वेळ मग अशी चेंडू हातामध्ये ठेवला त्यामुळे तो डेड बॉल झाला. अन्यथा फलंदाज बाद झाले असते. 16 वरती 2 विकेट गेलेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे कोळेगावींकडनं. पुष्पक टप्प्याचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीये जितेश. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज पुष्पक माटाडी संघाकडनं. पहिल्या फेरीतली 5वी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जित भोईरचं आगमन झालं, त्याचं हार्दिक स्वागत. पहिला सामना खोनी या संघाने जिंकलाय, दुसरा सामना वाडेकर संघाने जिंकलाय, तिसरा सामना कोपरने जिंकलाय आणि चौथा सामना भोपरने जिंकलाय. व्हाईट बॉल थोडंसं जास्त बाउन्स होता आणि 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे. योग्य बॉल. धावसंख्या 17 वरती आपल्याला पाहायला मिळते. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. कोणी सी आणि रियान्श 11 वाकलन, तेजस मात्रे, मोठी देसाई यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. वाकलन मात्र इथे गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आकाश भोईर यांचं आगमन होतोय. केतन मात्र त्यांची आतुरतेने वाट पाहत होते बऱ्याच वेळापासून. म्हणजे त्यांनी सांगितलंय की आकाश एक्झॅक्टली घरी गेलेत. 21 धावा. जिवलग मित्र आहेत ना, नक्कीच माहिती आहे आकाश कुठे गेले असतील. टप्प्याचा बॉल होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पंचवीस धावा झालेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहेत. किशोर मात्रे सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आयरेगावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. वासुदेव मात्रे इथे उपस्थित आहेत. आता चंदन भगत यांचे आगमन झाले. त्यानंतर आमचे किशोर दादा, कैलास दादा केने असतील, त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र सिंगल मिळेल का? 1 रन्स वेगाने पूर्ण केले आणि षटक क्रमांक 2 समाप्त झाले. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत आणि 13.00च्या सरासरीने 26 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेशला तुम्ही बघू शकता खोनीच्या आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आपली बॅट घेऊन कदाचित पुढच्या मॅच मध्ये खोनी सी संघामध्ये ते इन ऍक्शन मध्ये असतील. 2 षटका 26 झालेत. तिसरं षटक पुन्हा सार्थक घेत आहेत. भावार्थ पाटील आमच्या सोबत आहेत, आमचे स्कोरर गेसरचे आहेत. वय वर्ष 13, मात्र खूप चांगली स्कोरिंग ते करत आहेत. अक्षर सुद्धा खूप चांगलं आहे. 2 षटका 26 धावा झाल्यात. भावार्थ आम्ही कौतुक करू. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला सार्थक थोडीशी घाई करा वेळेच्या बाबतीत. 3 षटकांत तुम्ही मीटिंग करू शकता, जलपान करू शकता, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. ऑन साईडला खेळायचं होतं जितेशला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. सार्थक चांगली गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. जितेशला थोडंसं शांत ठेवलं. जितेशने 8 बॉलचा खेळ केला. 14 वरती बॅटिंग करतात अक्षय. एकच बॉल अक्षयने आतापर्यंत फेस केलाय. 13 बॉलचा खेळ संपलाय आणि ते षटकार मारला, म्हणजे 1 बॉल त्याने खेळलाय. 6 धावा बनवल्यात. स्ट्राईक फारशी अक्षयकडे आली नाही. स्वतः कॅप्टन आहे आयरे टीमचा. बॅकफुटला गेले, जागा बनवली कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाहीये. धावा 4 मिळतील. चौकार. चारने धावसंख्या पुढे सरकली ती 30 वरती. हा ऍक्शन रिप्ले बघा. चंदन भगत यांना विनंती असेल या व्यासवरती बघा. आकाश भोईर आम्हाला वारंवार सूचना करत आहेत.
30 धावा दाबलकवरती लागलेत. आकाश भोईर आमचे या स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि औद्योगिक क्रिकेट संघ घेसर, गोरख मांगरुळकर, आदेश भोईर, आशिष भोईर आणि संपूर्ण टीमचं मी कौतुक करेल. सुजल असतील, मग एक बॅट सापडली राहुलकडे. कुणाची असेल ती घेऊन जा, ओळख पटवून. जागृती स्पोर्टची राहुल, जागृती स्पोर्टची बॅट आहे बघा. चेंडू ऑप्शनच्या बाहेर होतो. पण वाईट चिकून करतायत. अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळेल. भावार्थ आम्हाला सांगते धावसंख्या 32-32. धावा दाबलक होते. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज सार्थकला तुम्ही पाहतायत. राईट मोर द विकेट. फुल टॉस आहे. टायमिंग झालंय का? क्षेत्ररक्षक आलेत. मात्र बघा पंचांचा इशारा काय येतोय. सीमारेषेच्या बाहेर षटकार आलाय फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. टू बॅक 2 षटकार आलेत अक्षयच्या बॅटमधून. बघा स्ट्राईक जशी आली, एकच बॉल ते आतापर्यंत खेळले होते. 38 धावा झाल्यात. कारण फारशी स्ट्राईक आली नाही अक्षय पर्यंत. मॅच चेंडू आलाय बघा अक्षय, तोही चेंडू जमा ठेवायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. खोनी सी, ईश्वर 11 आणि रियांश 11, वाकलन ए पुढची मॅच आहे. आमचे मित्र उदेश पाडी सुद्धा येते, त्यांचे हार्दिक स्वागत. राहुल आयरे संघाची मला वाटतं बॅट आहे बघा. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. हरकत नाही बघा, लगेच अक्षयने सांगितलं त्याच्या अंगाला चेंडू लागलाय. आय थिंक आयरेगावची बॅट आहे मला वाटतं ती. चंदन बघत बघा तुमच्या बाजूलाच आहे ती बॅट. तुमच्या टीमची असेल कदाचित तर बघा. जागृती स्पोर्टची बॅट आहे. धावसंख्या 40 झाली. तिसऱ्या षटकातील शेवटच्या वेळी दोन्ही 12 खेळाडूंनी रेडी राहायचे. 12 खेळाडूंनी लगेच मैदानात पाणी घेऊन जायचे. दोन धावा इथे मिळाल्यात आणि षटक क्रमांक 30 इथे समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना आयरेगावची धावसंख्या ती 2 गडी बाद. 42. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कोणी सी संघ आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सरफराज तिथे बघा. विकीला आम्ही पाहतो आमचे मित्र भूषण, आर्यन. कॅमेरा तिथेच आहे विकी. आणि एक क्षेत्ररक्षक, एक खेळाडू बघा टी शर्ट चेंज करतायत. पहिला सामना खोनी ए विरुद्ध टायगर झाला. तिथे खोनी ए संघाने सामना जिंकला. दुसरा सामना आला SP 11 सोनारपाडा विरुद्ध वाडेगर. वाडेगर संघाने सामना जिंकला. तिसरा सामना आला आजदे विरुद्ध कोपरगाव. तो सामना कोपरगाव संघाने जिंकला. चौथा सामना आला उत्तरशी विरुद्ध भोपर. तो सामना भोपर संघाने जिंकला. आणि 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आयरे विरुद्ध माटाडी. माटाडीच्या विरोधात आयरेने 3 षटकामध्ये 42 धावा बनवल्यात. साईनाथ भोईर आणि राहुल भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला उपलब्ध करण्यात आलेले. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. अंकुश भोईर साहेबांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज तुम्ही पाहतायत घेसरचे आमचे, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करू. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. काशीनाथदादा पाटील, त्यानंतर माजी आमदार राजूदादा पाटील यांचे कटआउट तुम्ही पाहतायत. फोर्टी प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे कटआउट तुम्ही पाहतायत. कार्यसम्राट माजी सरपंच एडुटनेचे तकदीरजी खान यांचा कटआउट. रोहितजी भोईर आपण पाहतोय घेसरचे. नितीन फुलोरे कोणीगावचे पुरस्कर्ते आणि चांगले खेळाडू, त्यांचाही कटआउट तुम्ही पाहतायत. साईनाथ भोईर यांचाही कटआउट तुम्ही पाहतायत. अनंत पाटील यांचाही कटआउट तुम्ही पाहतायत. त्यानंतर माजी सरपंच घेसरचे काशीनाथदादा पाटील यांचा कटआउट तुम्ही पाहतायत.
तेजस मात्रे यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो मोठी देसेचे, ज्यांनी वाकलन संघाला आज पुरस्कृत केलंय. काल मोठी देसे संघाला पुरस्कृत केलं होतं. रवी सुधा मात्रे देसेचे उद्योजक, त्यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. तीन षटकात 42 धावा झाल्या. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज अमोल पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. चला, टाइम जास्त घेत आहे मराठी संघ. फिल्डिंग लगेच लावा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. 16 मिनिटं तुम्ही घेतली आहेत, लक्षात घ्या पहिल्या 3 षटकांसाठी. 42 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक घेऊन येतात गोलंदाज अमोल. स्ट्राईक एंडला तुम्ही जितेशला पाहतायत, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. हा चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळायचा होता, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळाली. 43 धावा झाल्यात. आयरिश संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. चौथं षटक मार्ग असते. गोलंदाज अमोल राईट मोर द विकेट. अक्षयसाठी हा चेंडू होता, हलकसं अपील करण्यात आलेलं आहे. फलंदाज बाद होईल इथे. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना तिसरा धक्का. आयरेगाव संघाला 43 धावसंख्या होते. कारण या अगोदर आपण आयरे 40+ स्पर्धा पाहिली. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक नंतर पहिली अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, खास करून 40+ मध्ये, की जी स्पर्धा घर बसल्या टीव्हीवर सुद्धा पाहायला मिळाली. डेनच्या माध्यमातून 189 या चॅनेलवरती चंदनजी भगत यांच्या माध्यमातून रोशन पहिल्यांदाच 40+ मध्ये असं पाहायला मिळालं. त्यासाठी चंदन भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही नेहमी कौतुक करतो. कुठेही ज्यावेळी समालोचन करतो हा उल्लेख आम्ही करतो की 40+ स्पर्धा आणि ती स्पर्धा घर बसल्या टीव्हीवरती पाहायला मिळाली डेन केबलच्या माध्यमातून 189 या चॅनेलवरती. आणि त्यानंतर 40+च्या खेळाडूंनी भरपूर कौतुक केलं संपूर्ण आयरे 40+ टीमचं, ग्रामस्थांचं. 43 वरती तिसरा धक्का लागलाय आणि आता बॅटिंग करण्यासाठी संदीप पाटील आले. डावखरे आताचे फलंदाज आहेत. आयरिश संघाची बॅट होती, त्यामुळे राहुल पाटील यांना आम्ही धन्यवाद देऊ भोपरच्या, कारण जागृती स्पोर्टची बॅट आणि आमचे ग्रामीणचे खेळाडू कोणतीही वस्तू जेव्हा जेव्हा मिळेल नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून देतात. हे खूप महत्त्वाची गोष्ट. हे चित्र तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. ज्या व्यक्तीची वस्तू असेल त्या व्यक्तीला ती दिली जाते. 43 धावा झाल्यात. थोडीशी घाई करा प्लीज. डावखऱ्याचा बॅटर आहे त्यामुळे थोडासा वेळ चाललाय, हरकत नाहीये. फिल्डिंग तुम्ही सेट करताय, मात्र टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. खोनी सी आणि रियान्स 11 जीजी स्पोर्ट वाकलन. जित भोर ऑलरेडी आलेले आहेत कॅप्टन. चांगला चेंडू होता, अमोलचं कौतुक करेल. चांगली गोलंदाजी करतायत. चौथ्या षटकामध्ये 3 बॉलमध्ये 1 रन्स, 1 विकेट घेतली अमोलने आतापर्यंत. मराठी संघाला कमबॅक करून दिलंय. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. संदीप पाटीलच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. 49 धावा झाल्यात. हा ऍक्शन रिप्ले फाईन लेगच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 49 चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पुन्हा अमोलने कमबॅक केलंय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जितेशने 11 बॉलचा खेळ केलाय, तो 20 वरती बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये संदीपने 3 चेंडूचा खेळ केलाय, तो 6 वरती बॅटिंग करतोय. अजूनही चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, त्यानंतर अजून एक षटक. एकंदरीत 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले होते, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय का पाहायचे पंच अजूनही कन्फर्म करतायत. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आलाय. 50 कंप्लीट. 55 धावा दाबाल कधी लागलेत आयरे संघाच्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. टॉससाठी उपस्थित राहायचे कोणी सी चे कॅप्टन आणि रियान्स 11 वाकलन ए टीमचे कॅप्टन.
या ओव्हर नंतर टॉस होईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. मटाडी संघ थोडं सहकार्य करा. चला फिल्डिंग लगेच लावा. आमचे मित्र अजिंक्य येत आहेत. वाकलन संघाचे एक जबरदस्त क्षेत्ररक्षक अजिंक्यने चांगली फिल्डिंग केली ग्रामीण बिग बॅश मध्ये सुद्धा. आणि संघ सुपर 8 मध्ये सुद्धा दाखल झाला. पलक एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट वाकलन. आणि त्या अगोदर आपण आदित्य प्रिया लॉजिस्टिक, आरसीसी पेठ असे 2 संघ आणि कालच्या दिवसात आपल्याला तर श्याम पाटील निजेगाव यांच्याकडे उमेशला हॅट्रिकसाठी 2000 रुपये. अकुटाप्याचा बॉल होता. चेंडू बराच वेळ हवेत होता. मग क्षेत्ररक्षक आलेत. श्याम पाटील निजेगावच्या आपण पाहतोय त्यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी उमेशला 2000 रुपये कॅश प्राइज. एक सिंगल इथे मिळाले. धावसंख्या 56 वरती पोहोचले. संदीप स्ट्राईक एंड आहे. 2 षटकार संदीपच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. भावार्थचं मी कौतुक करेल. भावार्थ पाटील आमचे स्कोरर आहेत केसरचे. वय वर्ष 13. चांगली स्कोरिंग करत आहेत ते. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 56 धावा झाल्यात. स्कोरिंग करणं ही सोपं नाहीये, कठीण काम आहे. 56 धावा झाल्यात. फर्स्ट इनिंगचे 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज उमेश. बऱ्याच वेळा सोनू मोनू वाकलन हा संघ त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात पुरस्कर्ते म्हणून. अकुटप्याचा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. आता 2 धावा पूर्ण होतील का बघायचे. नाही, जितेश रनआउट. 1च रन्स मिळेल. आता झेल ड्रॉप केलाय सोपार. उमेश पाटील नाराज आहेत थोडेसे. त्यांना माहिती आहे संदीप पाटील आहेत, कधी ते आक्रमक होतील या मॅच मध्ये, धावा बनवतील. 57 धावा झाल्या 4 गडी बाद. नवीन फलंदाज वीरेन म्हात्रे येत आहेत. चला वीरेन थोडंसं लवकर या. वीरेन म्हात्रे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. सत्तावन्न धावा झाल्या. 4 विकेट गेल्या. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज उमेश पाटील तुम्ही पाहता एक चांगले पुरस्कर्ते सुद्धा आहेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा संघ ते पॅक करतात. खाडी असेल, वाकलन असेल. चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी करतायत उमेश. 3 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. सत्तावन्न धावा झालेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. फर्स्ट इनिंग मधला टर्न केलाय. फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावा झाल्या 63. 63. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगली बॅटिंग करत असलेला संदीप आपण मध्ये 3रा षटकार संदीपच्या बॅट मध्ये. 7 बॉलचा खेळ त्याने केलाय. 19 वरती तो बॅटिंग करतोय. 1 सिंगल आणि 3 षटकारच्या साह्याने. त्याचमुळे उमेशने सांगितलं की संदीपचा झेल महत्वाचा होता. तो झेल ड्रॉप केला. मॅच बॉल आलाय. धावसंख्या 63. 4 गडी बाद. आयरेगाव संघ. हाही आखून टप्प्याचा बॉल होता. त्यालाही पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा आयरे संघाने बनवल्यात. 69. 69. पहिल्या 4 सामन्यात प्रमोद सर आपण पाहिलं तर 50 पेक्षा जास्त धावा झाल्या. 49 2 वेळा झाल्या. सोनारपाडाने 49 केल्या होत्या, त्या चेस झाल्या. भोपारने 49 केल्या होत्या, त्या चेस झाल्या नाही. आणि आता 69 धावा झाल्यात 5व्या सामन्यामध्ये. आयरी संघ चांगली बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे उमेशच्या षटकातील.
इथून एक मिनिट प्रेक्षकांचे धन्यवाद करू आम्ही, कारण ते लगेच चेंडू आम्हाला आणून देत आहेत. आयोजक असतील 69 धावा झाल्यात. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. सिंगल पूर्ण झाली आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. पहिलं सत्र इथे समाप्त झाले. आयरे संघाने 4 गडी बाद 71 धावा केल्यात. 72 धावांचा पाठलाग करायचा म्हाटाडी संघाला या मॅचमध्ये. 5 षटकांच्या मॅचमध्ये 27 धावांची इनिंग संदीपची तुम्हाला पाहायला मिळते. आपण लगेच टॉस करणार आहोत. रियान इलेव्हन, वाकलर आणि खोने. चला खोनीचे कॅप्टन या. जशी मॅच सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये प्रमोद शेडगे आपल्यासोबत जोडले जातील. चला वाकलनचे कॅप्टन आहे रियान इलेव्हन. सराव नाहीये, लक्षात घ्या. या स्पर्धेमध्ये प्रॅक्टिस नाहीये. सर्व टीमसाठी तो नियम आहे. आणि एक महत्वपूर्ण करतोय, टॉस साठी जेव्हा कॅप्टन येतात त्यांना ओपिनियन कंपल्सरी आहे, अन्यथा 2 रनचे पेनल्टी. या हर्ष इकडे आपण मंचावरती उपस्थित आदरणीय श्रावण भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आजचा या 12 संघांचा पोल मधला सर्वात महत्वपूर्ण सामना. रियान इलेव्हन, जीजी स्पोर्ट्स वाकड आणि ईश्वर इलेव्हन खोणी सी या 2 संघांदरम्यान. इट इज अ कॉल, इट इज हेड. सो टॉस खोणी सी चा कॅप्टन जिंकलेला आहे. मान्यवरांचा आभार. हर्ष आपण थांबा. हर्ष बोलला नाही तर जिद्दा देखील म्हणतोय की जाऊ द्यात आपण डायरेक्ट मॅच मध्ये उतरू आम्ही. जीजी स्पोर्ट्स वाखणचा विरुद्ध खेळणार आहे तो खोणी सी संघ. टॉस जिंकून ते हर्ष डिसिजन काय तुमचा हर्ष? पेंडिंग ठेवला डिसिजन. मात्र वळत आपण आता या सुरू असलेल्या मॅचच्या दिवशीने माताडीने टॉस जिंकला होता. फिल्डिंग केली. आयरेने फार चांगली बॅटिंग केली. पाहूयात आता हे टार्गेट जे काय ते चेस करण्यात येईल माताडीकडून की या धावसंख्येला डिफेंड करण्यात येईल याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकणार आहोत आपण. व्हॉइस ऑफ पालघर वसई या विभागामध्ये प्रथमच आज या घेसरच्या क्रीडा नगरीमध्ये ज्यांचा आवाज झुमझुमतोय ऐकूयात आपण प्रमोदजी शेडगे सरांना. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन सर आणि करण जे काळन, दोन्ही अप्रतिम या पंचकृषीतील नावाजलेले समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-2025 तुमच्या व्यासपीठावर आपण पाहतायत. करणजी काळन, विनोदजी काळन सर, आकाश भोईर या स्पर्धेचे आयोजक आणि केतन म्हात्रे एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. जीत भोईरला आपण पाहतायत. काय बिग बॅश धमाका, ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये जबरदस्त खेळ साकारला गेला. काय गोलंदाजी केली होती. आणि आशिष मेहरुलने जो अप्रतिम खेळ साकारला, अप्रतिम पाहायला मिळाला. आणि तो संघ 8 मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 बॉल आणि 72 रन्स असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आयरे टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना जबरदस्त धावसंख्या उच्चांक गाठला गेला. 72 वर जाऊन पोहोचले गेले. आणि इथे आपण पाहिलं तर 27 रन संदीप पाटीलच्या बॅटमधून आल्या. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं अक्षय भोईरला आपण पाहिलं. अक्षय केनेला त्याने 16 रन्स केल्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त चांगला कॉन्ट्रीब्यूट जितेश पाटीलने केलं. 21 रन त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. आपण पाहतायत आई गावदेवी चषक 2024-25 संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशन च्या अंतर्गत आज आपण पाहतायत 48 संघांना या 4 दिवसांमध्ये प्लॅटफॉर्म निर्माण करून दिले गेले. भरपूर संघांची मागणी होती. भरपूर संघांनी सांगितलं आम्ही या स्पर्धेमध्ये खेळतोय, परंतु आकाश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सांगितलं येणाऱ्या प्रथम 48 संघांना प्राधान्य आम्ही देणार आहोत, ज्यामध्ये 7,500 रुपये फक्त फी आहे आणि 1 लाखाचं प्राईज आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. म्हणजे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट काय आहे हे या स्पर्धेने जरूर दाखवून दिले गेले. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. रोशन आमचे स्वतः अपडेटर. टोटल 2 लाख रुपयाचं जे प्राइज आपल्याला पाहायला मिळतं हे सुद्धा चांगले अपडेट देत आहेत. पुन्हा एकदा
जर आपण पाहिलं तर सामन्याकडे जाऊया. रणरंतर रखरखत होऊन निरंजन सावंत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरविंद सरांना आपण पाहत आहेत, मॅन फ्रॉम वडवली. स्टार्ट ऑफ द मॅच पहिलं षटक हाताळण्यासाठी सनील पाटीलला आपण पाहत आहेत. सनील पाटील पहिलाच बॉल बाउन्स मिळाला. यष्टांच्या वरून चेंडू हा हॅलो बाय बाय करे चेंडू निघून गेला होता. बाउन्स चांगला मिळतोय कारण ही मातीची खेळपट्टी आहे. आजचा चौथा दिवस. पिच क्युरेटरनी जी खेळपट्टी बनवली ना ती अप्रतिम पाहायला मिळते. एक्सपिरियन्स असेल ही खेळपट्टी बनवण्याचा. हा चेंडू आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये. पुढील बॉल खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सनील पाटील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही. त्या मिनिटवर खेळले नाहीत आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते म्हातारडी या टीमची 0. पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पुष्पकचा होता. स्लोवर वन चेंडू होता, थोडासा थांबून आला होता. पहा जेव्हा मातीची खेळपट्टी असते ना त्यावेळेला तुम्हाला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. जे फिरकी बॉलर असतात ज्यांच्याकडे स्विंग करण्याची कला असते अशा पद्धतीने ते फिरकीचा मारा करताना पाहायला मिळतात आणि सनील पाटील एक्झॅक्टली तेच करत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉल लगातार डॉट आलेत. खेळायचं होतं ऑफ साईडला, चेंडू ऑन साईडला येतोय. बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. फार वेगाने त्या ठिकाणी खेळाडू येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल मेल पुष्पकला ऑफ द मार्क चौथ्या बॉलवर. अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळते. रोशन यांच्या माहितीनुसार जे 12वे खेळाडू असतील त्यांनी कृपया करून सायलेंटवर मोबाईल ठेवा एकतर, कारण कॉपीराईटचे चान्सेस जास्त आहेत. यावेळेला ऑन साईडला इझिली कॅच, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 5व्या बॉलवर पहिला धक्का मिळतोय म्हातारडी या टीमला अमोलच्या स्वरूपात. अमोल बॅक टू द डगआउट. सनील पाटील वारंवार त्याच टप्प्यावर गोलंदाजी करताना अखेरकार सक्सेस मिळाला आहे रे टीमच्या एकंदरीत. आणि कल्पेश केनेने अप्रतिम झेल टिपला गेला. पाहू शकतायत गुडलेन स्पॉटला चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न केला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. काय कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतो आणि कल्पेश केने आय कोऑर्डिनेशन सुपर पाहायला मिळालं. एक फॅब्युलस कॅच. फलंदाज बाद. 1वर 1 अशी स्थिती पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 1 रनवर जाऊन पोहोचले गेले. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आयरेट टीमच्या माध्यमातून विथ द बॅटने आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग केली. सनील पाटील थोडेसे फ्लॉप ठरले, परंतु मी चांगली गोलंदाजी करू शकतो हे त्याचं ध्येय आहे. कारण म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या खेळात आणि आयुष्याच्या जीवनामध्ये तुम्हाला पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. इथून ध्येय गाठायचं असेल, या धावा तुम्हाला अचीव करायच्या असतील तर तुम्हाला डेफिनेटली चांगली बॅटिंग करावीच लागेल. जसं सनील पाटीलने विथ द बॅटने तर चांगली कामगिरी झाली नाही, परंतु माझा विश्वास आहे स्वतःवर हे त्यांनी दर्शवून दिलं आणि विकेट मिळवली. ग्रेट बॉलिंग. स्पर्धेचे आयोजक आकाश भोईर यांना आपण पाहतायत. गोरख मांगरुळकर यांना आपण पाहू शकाल. सकाळच्या सत्रात ते उपस्थित झाले होते. सर्व सेटअप त्यांनी आपण पाहिलं. ट्रॉफीचं लावलं गेलं. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज, परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं. फलंदाज बाद होताना सेकंड विकेट डाऊन. संदीप पाटील ज्यांनी विथ द बॅटने काय बॅटिंग केली होती. 27 रनचा खेळ केला होता आणि इथून आपण पाहू शकता ॲज अ विकेट किपर म्हणून चांगली भूमिका निभावत असताना म्हणजे कॉन्ट्रीब्युशन केलं गेलंय. ज्या पद्धतीने गोलंदाजाने गोलंदाजाचा रोल अदा केलाय, फलंदाजाने फलंदाजाचा रोल अदा केलाय, क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षकाचा रोल अदा केलाय आणि यष्टीरक्षकाने यष्टीरक्षकाचा रोल अदा केलाय. या भूमिका फार महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. युनिटी स्ट्रेंथ एकही खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये पुढे जायचं असेल तर एकमेकांना सपोर्ट करा. मतभेद क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच करू नका. आणि खऱ्या अर्थानं जर एकमेकांचा आपण आदर तिथे केलात तर क्रिकेट आपल्याला खूप उंची गाठेल. क्रिकेट आपल्याला तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर राजकारण आलं तर तिथेच क्रिकेटचा नायनाट होईल. पण क्रिकेटच्या खेळामध्ये मतभेद आयुष्यात कधीच करू नका.
एक रन 2 गडी बाद झाले. षटक क्रमांक पहिले यावेळेला कंप्लीट झाला. आता रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 17चा येऊन ठेपला गेलाय. इथून षटकार चौकारांची आतषबाजी करतील का दोन बॅटर? पुष्पक आहे, रणजित. पुष्पक थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा गोलंदाजी मार्कवर हर्ष म्हात्रेला आपण पाहत आहेत. अलीकडच्या काळामध्ये अपकमिंग यंग टॅलेंटला खूप प्राधान्य दिलं जातं आणि टॅलेंटची कमी नाही या खेळाडूंकडे. अंडर 23चे खेळाडू, अंडर 19चे खेळाडू ISPL मध्ये आपण पाहिलं आणि केतन म्हात्रे आज स्वतः मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला फटका चांगला आहे. ऑन दी ऑफ खेळला गेलाय. सिंगल तर मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. या सिंगलच्या सहाय्याने 2 या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर संत गतीने सुरुवात चालले. ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघ आयरे टीमने चांगली बॅटिंग केली होती, स्टार्ट चांगली मिळवली होती. कारण कोणतीही जर स्टार्ट तुम्हाला चांगली मिळत असेल तर डेफिनेटली धावा या 2 ते 3 षटकांमध्ये खूप उंचीवर जातात. आताच्या क्रिकेटमध्ये 12-15 धावा इझिली तुम्हाला घेता येतात, परंतु त्यासाठी आता गोलंदाज सुद्धा खूप चांगली उत्क्रांती करताना पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज हर्ष म्हात्रे, लेफ्ट हँड बॅटर मिस्टर रणजित. इथून ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डरच्या माथ्यावरून चेंडू निघून गेलाय का? आणि प्रेक्षक सुद्धा त्या ठिकाणी चांगलीच साथ देत आहेत, ते दर्शवत आहेत. पंचांचा निर्णय काय आहे? यस, इट इज अ 6 रन. गुड शॉट. रणजितच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक होता. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतात. अगदी ओव्हरपिच चेंडू होता. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर आले, शफल झाले आणि फोर्स केला चेंडूला. फ्लिक ऑफ द रिस्ट आपल्याला पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावां करता. गुड शॉट. या षटकारांची गरज आहे, परंतु इथे हर्ष म्हात्रे सांगतोय षटकार आल्यानंतर मी कमबॅक करू शकतो. नेव्हर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही, हे हर्ष म्हात्रे यावेळेला दर्शवत असताना ग्रेट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉल एकंदरीत 2 विकेटचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो सुनील पाटीलच्या खात्यामध्ये. ऑन साईडला फटका छान आहे. फिल्डरला निवडलंय. गुड कॅच. फलंदाज बाद होताना रणजितच्या खेळीला पूर्णविराम. अखेरकार हर्ष म्हात्रेला मिळते विकेट. याला म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा. 3 बॉलमध्ये 6 रन आपल्याला पाहायला मिळाले. 200च्या स्ट्राईक रेटने खेळले. षटकार आल्यानंतर थोडंसं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं नाही रणजित, कारण रणजितला माहिती आहे मोठं टार्गेट आहे. इथे आपल्याला षटकार चौकारांची आतषबाजी करायची आहे. पहिलं षटक व्यर्थ केलंय आणि तदनंतर आपल्याला कव्हर करत असताना खूप प्रॉब्लेम क्रिएट होईल. त्यासाठी षटकारांची आतषबाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु इथे फसतोय. डिस्टन्स क्लिअर झालं नाही. 8 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकही पॉवर प्लेचे आहेत. हर्ष म्हात्रे ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. 1 रन जरूर मिळेल. एकेरीवर प्रतिस्पर्धी संघाला इफेक्ट पडणार नाहीये. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. म्हातारडी या टीमची. आयरे टीमने बॅटिंग केल्यानंतर आपण पाहू शकलात जवळजवळ 69 धावा या फलकावर 71 धावा फलकावर लगावल्या. 72 धावांचं टार्गेट समोर ठेवलं. आता टार्गेट आहे 19 बॉल 63 रन. 19 balls remaining and 63 runs required to win by म्हातारडी टीम. गुड डिलिव्हरी. चांगला चेंडू, चांगली थिंकिंग यावेळेला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. पॉवर प्लेचे मॅन्डेटरी होते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या फक्त 1च धाव खर्च केली. 2 गडी मिळवले. म्हणजेच विकेट टेकिंग गोलंदाज दोन्हीही गोलंदाज पाहायला मिळाले. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, इनक्रेडिबल. 9 वर 3 धक्के. आपण पाहतायत आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित ही स्पर्धा आई गावदेवी चषक 2024-2025. आज इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्ष 2024ला आपण गुड बाय केलं. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आज आपण टेनिस बॉल क्रिकेटचा ऋणी का आहोत? कारण टेनिस बॉल क्रिकेटने खेळाडूंना व्यवसाय दिला. अर्थातच आपण पाहू शकतात आज व्यावसायिक खेळाडू बनले. त्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट असतील, पंच असतील, समालोचक असतील, स्कोरर असतील, मंडप डेकोरेटर असतील, डीजे ऑपरेटर असतील, सगळ्या गोष्टी स्पोर्ट्सच्या सुद्धा आपण पाहतायत. म्हणून आज या 120 ग्रॅम टेनिस बॉलचा आपण सदैव ऋणी आहोत आणि या टेनिस बॉलला मानाचा मुजरा आहे. 18 बॉल आणि 63 रन असं हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. हवाई सफर करावे लागणार आहेत. कॉन्फिडंटली बॅटिंग करावी लागेल. चांगला बॉल, स्लोवर 1 चेंडू होता.
बॅट आणि ज्या पायामधला जो गॅप होता त्या गॅप मधून चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. फर्निचर डिस्ट्रॉयड केले गेले. फलंदाज बाद. 17 बॉल 63 ची गरज. सार्थक कामगिरी करू शकला नाही. ओम साई MTC live.in या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि घर बसल्या या मॅचचा आनंद घ्या. काय ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहताय, काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतो. निसर्गाने दिलेली देणगी आहे. या कॅमेरामॅनला सुद्धा ही सुद्धा एक वेगळीच कला पाहायला मिळते. निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकवून ठेवणं म्हणजे साधना. जर निसर्गाने दिले देणगी तुम्हाला एक कलाकार म्हणून असेल, एक ॲज अ प्लेअर म्हणून असेल तर डाऊन दी अर्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. पाय जमिनीवरून ठेवून तुम्ही चांगलं क्रिकेट पुढे घेऊन जाऊ शकता. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी तुम्हाला सातत्याने सरावाचा अभ्यास करावा लागतो. सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो. यष्ट्यांच्या अगदी डाव्या लेग स्टंपवरून चेंडू हा पिच होताना पाहायला मिळतोय. 9 धावा 4 गडी बाद. ऑन साईडला फ्लिकचा फटका तर पाहतोय. करण पुढे सरसावतील. एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. पाण्याची व्यवस्था या षटकानंतर निरंजन सावंत सर दर्शवत आहेत. रणरंतर रखरक्त ऊन आहेत. जरी थंडीचे दिवस असले तरी आपल्या शरीरात पाणी जास्तीत जास्त प्राशन केलं पाहिजे, जेणेकरून डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील. आणि सावकाश आणि बसून पाणी प्या. सावलीचा आसरा घ्या. कॅप गॉगलचा उपयोग करा. अप्रतिम चांगला चेंडू. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. अगदी फुटवर्क यावेळेला थोडासा अभाव दिसतोय फुटवर्कचा, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. संघाची धावसंख्या 10. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर. काय बॉलिंग केले आतापर्यंत जितेशने सुद्धा. जितेश पाटीलने 21 धावा केल्या होत्या विथ द बॅटने. बॉल सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु करण तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. त्यांनी वेट अँड वॉच केलं. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 11वर जाऊन पोहोचली गेली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आयरेट टीमच्या गोलंदाजांनी थांबवलंय म्हातारडी या टीमला. उमेश म्हातारडी असं संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न एक प्रयोग करून पाहिला फलंदाजाने, परंतु फसतोय पूर्णपणे. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 3 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 3 षटकांमध्ये लिटिल चाम आमचे गुणलेखक स्कोरर 11 धावा या ठिकाणी दर्शवत आहेत. अतिशय चांगली स्कोरिंग. भावार्थ पाटील, वय वर्ष 13, परंतु क्रिकेटवरचं प्रेम हे आपण सातत्याने पाहतोय. कारण क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने मात्र व्यापून टाकलं आणि आज नसानसामध्ये क्रिकेट भिनलेलं आपल्याला पाहायला मिळतं जगभरामध्ये. जरी हा खेळ क्रिकेटचा इंग्लंडमध्ये जन्माला आला, परंतु त्याचं संगोपन आणि जतन पालन पोषण केलं ते भारतीयांनी. आणि म्हणूनच आज लोकप्रिय खेळ. आज छोट्याशा मुलाला सुद्धा तुम्ही विचारलं की आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता, तो हॉकी बोलणार नाही, तो क्रिकेटच बोलेल. एवढं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जे ग्लॅमर आलं, क्रेज वाढला, कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. आजी माझे खेळाडू असतील ते म्हणत असतील आमच्या जमान्यात जर यूट्यूब लाईव्ह जर आलं असतं तर कदाचित आम्ही आज सितारे बनलो असतो, कदाचित आम्ही आज रणजीपर्यंत पोहोचलो असतो, कदाचित आम्ही इंटरनॅशनल क्रिकेट खेळलो असतो. परंतु एकच ते स्लोगन पाहायला मिळते, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी. 12 बॉल आणि 61 रनची या वेळेला आपण पाहतात गरज आहे. लाख मोलाची स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम पाहायला मिळतं. पारदर्शकता कशी असावी. आयोजन म्हणजे घर कमी आणि मैदान जास्त, फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला जास्त. आम्ही क्रिकेटसाठी सदैव उपलब्ध आहोत. 12 बॉल आणि 61 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन द राईज खेळला गेलाय. जमिनीलगत चेंडू फार वेगाने निघून जातोय. क्लास ड्राईव्ह, सुपर टायमिंग, चौकार. 4 धावा मिळतील. पहिल्या बॉल पासून असे जर स्ट्रोक आले असते. एक पारितोषिक येते वासुदेवजी म्हात्रे साहेब आयरेगाव यांच्याकडून. आयरे संघ जर या मॅच मध्ये जिंकला तर त्यांना 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल.
11 बॉल आणि 57 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर निशांतचा हा बॉल यावेळेला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता. पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 16. तिन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. पंचांचा रिस्पेक्ट करणं हे आपल्या हातामध्ये असतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 27-28 कॅमेरा असल्यानंतर सुद्धा तिथे चुका होऊ शकतात, तर इथे नॉर्मल गोष्ट आहे. पंचांचा आदर सन्मान मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला ऑफ साईडला फटका जरूर यावेळेला कॉन्फिडेंटली नव्हता. एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहतील. संघाची धावसंख्या हळूवारपणे पुढे सरसावते आणि म्हातारडी टीम जाऊन पोहोचते ती फलकावर 17 जाऊन पोहोचले गेले. 10 बॉल आणि 55 रन्स असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 17 4 धक्के बसलेत. स्टार्ट चांगली झाली नाही आणि त्याचा परिणाम यावेळेला स्कोर कार्डवर पाहायला मिळतो. चांगल्या मैदानाची उभारणी केली गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. घेसर गावातून एक सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळतं. हलक्याशा हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली आणि शॉट ला आपण पाहतायत खेळाडू आहे तिथे चेंडूला स्टॉप केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर भावार्थ पाटील आम्हाला दर्शवतायत की 18 वर जाऊन पोहोचली गेली. 9 बॉल आहेत आणि 54 रनची आवश्यकता आहे. थोडासा अडथळा निर्माण होत असताना पावलांमध्ये बिघाड होते. अरविंद सर त्या ठिकाणी डेड बॉल घोषित करतायत. यानंतर एक बिग फाईट खोनी सी वर्सेस रियांश वाकलन ए या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 19 वर जाऊन पोहोचली गेली. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमने अतिशय चांगला खेळ दर्शवला गेला आणि त्यामध्ये आपण पाहू शकता स्वतः केतन म्हात्रे यांना पाहतोय. स्तुती सुमने उधळायला हवीत या खेळाडूची, कारण एक नम्रपणाचा खेळाडू आज प्रत्येकाच्या हृदयात जाऊन ठसला गेला. यस, व्हाईट बॉल. लगातार तिसरा हा वाईट येतोय. खेळाडूला एकच सजेशन असेल की ज्या वेळेला तुम्ही चांगले परफॉर्मन्स करत असतात, क्लास करत असतात, त्यावेळेला जरूर डेफिनेटली एक नम्रपणाने राहावं. कारण म्हणतात ना, वाईट दिवस आले तर कधी आयुष्यात खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात खेळाडूंना. ऑफ साईडला फटका खेळलाय जरूर. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील, फेकतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं अंडरआर्म फेकी केली जाते. 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. या दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर 4 अशी स्थिती पाहायला मिळते. 1 शॉट. काय पंचांची शार्प नजर आहे. ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत नाही येत आहेत. 8 बॉल आणि 51 रन 21 झालेले आहेत. ऑन साईडला फटका यावेळेला फसतोय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर सिंगलच्या सहाय्याने. 22 7 बॉल आणि 50. पहिल्या इनिंग मध्ये षटकार चौकारांची बहुचार पाहायला मिळाली. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या डावामध्ये थोडंसं निराश केलंय. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकांमध्ये म्हातारडी उमेश यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते. 22 वर 4 धक्के बसले. आता इथून 6 बॉल आणि 50 रन्स असं सामन्याचं समीकरण आहे. चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. अतिशय सुंदर ही स्पर्धा. 48 संघांना प्राधान्य दिले गेले. या संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे अध्यक्ष आहेत, एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व, क्रिकेटची जाण असणारं असं रत्न पाहायला मिळतं. अर्थातच श्री विनोदजी रतन पाटील साहेब आणि उपाध्यक्ष श्री आदेश कमळाकर भगत साहेब यांना आपण पाहतायत. क्रिकेटना चालना देत आहेत. क्रिकेटच्या खेळाला या ग्रामीण भागातील खेळाडू पुढे जावेत आणि त्यांनी आपल्या गावाचं नाव तर होणारच, परंतु त्यासाठी आईवडिलांचं नाव आणि तदनंतर स्वतःचं नाव, ज्या पद्धतीने गावाचं नाव आज जेव्हा एखाद्या चांगल्या पातळीवर जातं त्यावेळेला गावाला प्राऊड फील होतं. कष्ट करावे लागतील, कारण आयुष्यात क्षेत्रात सातत्याने तुम्हाला मेहनत करावी लागते. यावेळेला ऑफ साईडला खेळायचं होतं, ऑन साईडला मात्र ऑन दी ऑफ खेळला गेला. एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं आयरे टीमच्या गोलंदाजांनी, फलंदाजांनी, क्षेत्ररक्षकांनी आणि एसटी रक्षकाने. या 4 गोष्टी खूप
अंगीकृत असायला हव्यात. डिलिव्हरी स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला, यष्टी चित होतोय, फलंदाज बाद, विकेट डाऊन. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे. खोणी सी आणि रियांश वाकळण ए हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. पहिला सामना साखळी पद्धतीने आपण खेळवणार आहोत. खोणी ए आणि वाडेघर. वीरेनला जी शेवटची विकेट आली त्यासाठी देखील वासुदेवजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज झालेली. या मॅच नंतर त्यांना आपण देऊया. 4 बॉल आणि 49 वीरेन म्हात्रे. 2 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सिद्धांतला आपण पाहत आहेत. हळूहळू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या दिशेने वळालेत. अजून 2 दिवस या स्पर्धेचे आहेत. क्वालिटी ऑफ क्रिकेट. ऑफ साईडला बराच वेळ चेंडू हवे. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळतोय. 6वा धक्का 23 या धावसंख्येवर. गॉन. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान घिसरचं पाहायला मिळतं. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की आम्ही चांगल्या मैदानात चांगलं क्रिकेट खेळावं. आज मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला अशी बिलकुल मैदानं दिसणार नाही, आढळणार नाहीत. 5-5 लाखाच्या स्पर्धा होतात, परंतु पाठीमागे डिक्लरेशन झोन असतं. अनेक पारितोषिक येते. वीरेनला विकेट हॅट्रिक साठी वासुदेवजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. हा वेला क्लीन बोल्ड. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं आणि इथून विकेट हॅट्रिक साध्य केली गेले. वीरेन म्हात्रे, कॉंग्रॅच्युलेशन. मॅग्निफिसंट बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू दाखवली. याला म्हणतात ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं वीरेन म्हात्रेने फॉर एक्झाम्पल दिलं. इथून हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा टॉस झाला होता. फ्लाईट मिळाली होती या चेंडूला. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता बॅटरच्या माध्यमातून, परंतु यष्टनचा वेध घेतला. अतिशय सुंदर क्लॅरिटी. ओम साई MTClive.in हे नाव क्लॅरिटीचं दुसरं आहे. 2 बॉल 49. फोर्ट्रिकवर पोहोचला गेला वीरेन म्हात्रे. अक्षरशः खेळपट्टी मात्र त्याने आपल्या प्रेमात पाडलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. हा बॉल आपण पाहिला तर आता फोर्ट्रिक सुटेल त्यांची, कारण व्हाईट बॉल आलाय. हॅट्रिक तर जरूर आपल्या नावावर केली या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये. आणि पहिलाच ठाण मांडून मात्र गोलंदाजी करण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. 1 जानेवारीचा दिवस तो विसरणार नाही. नवीन वर्षाला सुरुवात झाली इंग्रजी कॅलेंडरनुसार आणि वीरेन म्हात्रे ही तारीख लक्षात ठेवेल. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला. दारुण पराभव केला तो म्हातारडी या टीमचा. जवळजवळ आपण पाहिला 48 धावांनी विजयी झाला. कॉंग्रॅच्युलेशन. ही मॅच समरी आहे. 71 ला 4, 72 धावांचं टार्गेट, 23 ला 7 म्हणजेच इथे विजयावर शिक्कामोर्तब. सार्थकने 28 वर 2 विकेट मिळवले, परंतु इथे वीरेन 3 रन, 1 रन आणि 3 विकेट अशा पद्धतीने सनील आपण पाहत आहे ज्याने सुपर बॅटिंग सुद्धा केली. ज्या पद्धतीने सनीलने फक्त 2च धावा केल्या होत्या. संदीप पाटीलने 27 केल्या होत्या. जितेश पाटीलने 21 केल्या होत्या. या वीरेन म्हात्रे आपण